सो आज तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन देते की आपल्या ऑरेंज खाल्ल्यानंतर किंवा तुम्ही क्युटीज खातात त्याचे ड्राय पील्स तुम्ही पील्स ठेवायचे, एअर ड्राय करायचे. म्हणजे काउंटरवर ठेवून ते बरेच 1 मंथ वगैरे पर्यंत मी ते ड्राय केले होते. आणि ड्राय झाल्यानंतर माझे नीम लिव्स पण ड्राय केलेले होते, जे गुढीपाडव्याचे होते ते. आणि हे मी पावडर करून एका बॉटलमध्ये भरले आहेत. आणि हनी. सो अशा प्रकारे ही पावडर आणि हनी मिक्स करून जो लेप तयार होतो, तो तुम्ही डार्क एरियामध्ये अंडर आर्म्स म्हणा, बिकिनी एरिया किंवा जिथे जिथे नेकच्या बॅक साईडला तिकडे ब्लॅक स्पॉट असतील त्या ठिकाणी हा लेप लावायचा आहे. 15 ते 20 मिनटं किंवा 30 मिनटं ठेवायचं आहे आणि वॉश ऑफ करायचं आहे. असं रेग्युलर केल्यामुळे किंवा वन्स अ वीक किंवा ट्वाईस अ वीक केल्यामुळे तुमची स्किन ही छान तजेलदार आणि फेअर व्हायला मदत होते, काळे स्पॉट जायला मदत होते. सो ही माझी आजची टिप होती, ती मला शेअर करायची होती. सॉरी, मी विसरली व्हिडिओ करायचा. जेव्हा मी पावडर तयार केली तेव्हा मी तुम्हाला दाखवणार होती की ड्राय पील्स कसे दिसतात. पण ते जर ओव्हर द काउंटर ठेवले तर छान ड्राय होतात. उन्हामध्ये करायचे नाहीत. सनमध्ये डोंट ड्राय दोज इन द सन. कारण त्याचे जे सत्व असतात ते सगळे डेड होतात. म्हणून ते यू हॅव टू ड्राय देम ऑन ओव्हर द काउंटर. सो ही आजची टीप होती. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर टर्मरिक पावडर ॲड करू शकतात. दॅट इज मोर बेनिफिशियल. आता मी ॲड केलेली नाही आहे, पण त्याला येल्लो कलर आला आहे बिकॉज ऑफ द ऑरेंजेस. सो मी ॲड करू शकते. तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकतात. इट्स डिपेंड ऑप्शनल, पण ती बेनिफिशियल आहे जर तुम्ही ॲड कराल तर. थँक्यू फॉर वॉचिंग. गीता US रसोई 777. बाय बाय.